शेतकरी मित्रांनो, आपण इथं हळद चंद्राई बघत आहात. हळद चंद्राई असो वा हळद कुठलीही असो, हळदीचं नियोजन हा अवकाळी पाऊस 5-6 दिवसापासून चालूच आहे. यामध्ये शेतकऱ्यांची फार दशा होत आहे आणि नुकसान पण होत आहे. तर अशा अवस्थेमध्ये बघा, आपण इथं बघू शकता, हळदीवर पावसामुळं काही भागात गारपीट झाली, काही भागात वारा होता, भरगच्च पाऊस, 6 दिवस वातावरण, आता ढगाळ वातावरण 6 दिवस झाले सारखं आहे आणि पाऊस पण चालू आहे. तर अशा अवस्थेमध्ये आता आपण करायचं काय? तर अशा अवस्थेमध्ये हळदीची जे पानं करपलेली दिसत आहे, रात्रभर धुवारी राहिली, त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं खाद्यामध्ये काही बदल ड्रीपमधून द्यावं लागेल आणि फवारणीमधून पण द्यावं लागेल. तर आपण खाद्याचा व्हिडिओ टाकलेला आहे ड्रीपमधून सोडायचा. आता आपण फवारणीचं नियोजन कसं करायचं हा व्हिडिओ आता आपण इथं बनवणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ड्रीपमधून कॅब्रोटॉप BASFचं हे 60 ग्राम 15 लिटर पाण्यात टाकायचं. ॲम्युनो ॲसिड चिलेटेड प्लस हे पण आपल्याला रॅपिड नावानं भेटते, हे 30 ग्राम टाकायचं. आणि प्रोफेनोफॉस सायपरमेथ्रिन प्लस हे 50 मिली टाकायचं. स्ट्रेप्टोसायक्लिन 6 ग्राम आणि स्टिकर 15 मिली. अशा प्रकारे फवारा जर आपण इथं दिला तर आपलं नियोजन जे आहे हे सर्वात चांगल्या प्रकारे होऊन जाईल आणि आपली हळद हा जो करप्या वगैरे आलेला आहे हा पूर्ण चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊन जाईल आणि याच्यावर आपलं चांगलं कंट्रोल होईल आणि आपल्याला उत्पादनात जी घट येणार होती ती होणार नाही. तर अशा प्रकारे फवारा आपण हा इथं द्यावा लागेल आणि तो सर्वात महत्त्वाचा आहे, कारण ह्या अवकाळी पावसामुळं सर्व पिकांवर इथं रोगराई आलेली आहे. हळद पिकावर पण आलेली आहे. आपण इथं बघू शकता. हे बघा, हा जो प्लॉट आहे हा प्लॉट बघू शकता आपण.